एक टर्म आहे, मला याचं प्रोनाउन्सिएशन कदाचित कळणार नाही, पण रेनल डेनर्वेशन अगदी बरोबर बरोबर, आहे? अगदी सो बरोबर. याला काय म्हणतात, म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हे? रिनल डिनर्वेशन म्हणजे तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब सुरू झाला तर ह्याची काही कारणं असू शकतात. ह्याची कारणं काही करेक्टेबल असतात, काही नॉन करेक्टेबल असतात किंवा अनकरेक्टेबल असतात. आता जी करेक्टेबल फॅक्टर्स आहेत त्यातले ते आहेत अँझायटी, बॅड लाईफस्टाईल, ओबेसिटी. या व्यतिरिक्त जे करेक्टेबल आहेत त्याच्यामध्ये रिनल आर्टरी स्टेनोसिस म्हणजे किडनीकडे जी रक्तवाहिनी जाते त्याच्यात जर नॅरोईंग डेव्हलप झालं खूप क्रिटिकल तरी सुद्धा रक्तदाब वाढत असतो. किंवा फिओक्रोमोसायटोमा नावाचा आपला ॲड्रिनल ग्लँडचा एक ट्यूमर असतो आणि तो काही असे हॉर्मोन्स सिक्रीट करतो ज्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतं खूप. पण हा ट्यूमर काढून पेशंटचं ब्लड प्रेशर करेक्ट होऊ शकतं. ओके. आता या पलीकडे जाऊन जे अनकरेक्टेबल फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये जेनेटिक्स किंवा अनुवंशिक आणि हे अनकरेक्टेबल फॅक्टर्स आहेत. वेदर इट इज करेक्टेबल ऑर अनकरेक्टेबल, शेवटी किडनीमध्ये या सगळ्या सिग्नल्सचं प्रोसेसिंग होत असतं. म्हणजे हायपरटेन्शन कॉज करण्याकरता आपल्या मेंदूपासून आपल्या कॅरोटिड आर्टरीमध्ये जे रिसेप्टर्स असतात त्यापासून त्या बऱ्याचशा गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात. पण ह्याचं सेंट्रल प्रोसेसिंग असतं, सीपीयू ज्याला म्हणतात ना. तर हा सीपीयू म्हणजे किडनी. सो रिनल डिनर्वेशन, रिनल याचा अर्थ किडनी, डी नर्वेशन म्हणजे नर्व्हजना डीऍक्टिव्हेट करणे, याला रिनल डिनर्वेशन असं म्हणतात.